नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. जलसंपदा विभाग भरती संदर्भात एक नवीन अपडेट समोर आलेली आहे आणि त्याच बाबतीत एक नवीन नोटीस प्रसिद्ध करण्यात आली. तर त्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला इथे मिळत असते. तत्पूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही न्यायालय भरतीचा फॉर्म भरलेला असेल तर त्यासाठी उपयुक्त असणारं पुस्तक आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेलं आहे. ते म्हणजे मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं विठ्ठल राऊतवार सरांचं हे पुस्तक आहे आणि यामध्ये 2018 पासून ते 2025 पर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे आणि त्यासोबतच 2026 साठी काही सराव पेपर सुद्धा ॲड केलेले आहेत. तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा हा लेखी परीक्षेसाठी होऊ शकतो. जवळच्या कोणत्याही बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही हे खरेदी करू शकता किंवा या पुस्तकाविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी वरतीच आहे महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग समन्वय समिती गट व अराजपत्रित व गट क सरळ सेवा भरतीच्या बाबतीत. नोटीसची दिनांक देखील आहे 6/3/2026, म्हणजे 6 मार्चला ही नोटीस आलेली आहे आणि प्रसिद्धीपत्रक त्यांनी मेन्शन केलेलं आहे. तर यामध्ये जलसंपदा विभागाच्या गट ब व गट क सरळ सेवा भरती प्रक्रिया सन 2023, म्हणजे ही नवीन भरतीबाबत आहे का? तर नाही. जी 2023 मध्ये भरती झालेली होती त्या संदर्भात ही नोटीस काढण्यात आलेली आहे. अन्वय सर्व परिमंडळ स्तरावरील निवड व प्रतीक्षा याद्या जलसंपदा विभागाच्या वेबसाईटवर 1/8/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे 2023 मध्ये जी भरती झालेली होती त्यानंतर त्याची परीक्षा वगैरे घेण्यात आली. परीक्षेच्या नंतर निकाल लावण्यात आले आणि निकाल लावल्याच्या नंतर काही विद्यार्थ्यांचं नाव हे सिलेक्शन लिस्टमध्ये आणि काही विद्यार्थ्यांचं नाव हे वेटिंग लिस्टमध्ये, म्हणजे एकंदरीतच निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली होती ऑगस्टमध्ये, ऑगस्ट 2024 मध्ये. तर शासन निर्णय दिनांक 4/5/2022 मधील तरतुदीनुसार निवड याद्या जाहीर केल्यापासून 1 वर्ष मुदतीसाठी वैध राहतील. म्हणजे जो काही 2022च्या शासनाचा जी आर होता त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं होतं की ज्या तारखेला निवड यादी लागेल तिथून 1 वर्षापर्यंत त्या निवड यादीची मुदत राहणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की 8/2024, म्हणजे ऑगस्ट 2024ला निवड यादी लागलेली होती आणि त्याची मुदत कुठपर्यंत होती तर ऑगस्ट 2025 पर्यंत. म्हणजे ऑगस्ट 2025ला त्या यादीची मुदत संपणार होती. पण इथे काय झालेलं आहे तर त्यामुळे सदर भरती प्रक्रियेत तयार करण्यात आलेल्या विविध संवर्गातील पदांचा प्रतीक्षा यादीचा कालावधी हा सर्वसाधारण 1 ऑगस्ट 2025 रोजी संपुष्टात येणार होता. पण जलसंपदा विभाग यांचे परिपत्रक 2025 31/7/2025 अन्वये 6 महिने मुदतवाढ देण्यात आलेली होती. म्हणजे जलसंपदा विभागाने एक प्रसिद्धीपत्रक काढलं आणि त्यामध्ये ही जी निवड यादी होती किंवा प्रतीक्षा यादी होती त्याची मुदत वाढवण्यात आलेली आहे. किती? 6 महिन्यांसाठी. 6 महिन्यांसाठी वाढवण्यात आलेली होती. ऑगस्टमध्ये तो संपणार होता. 6 महिने वाढ करून दिली. म्हणजे साधारणतः या ठिकाणी फेब्रुवारीपर्यंत त्याची वाढ करून देण्यात आलेली होती. नंतर पाहू शकता तुम्ही की आणखी त्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. 2 डिसेंबर 2025च्या निवड सूचीना 2 वर्षाचा कालावधी झालेला नाही व निवड सूची तयार करताना विचारात घेतलेले पदे अद्यापपर्यंत पूर्णतः भरण्यात आलेली नाही अशा निवड सूचींना लागू असेल. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाच्या आस्थापनेवरील 28/2/2026 नुसार उक्त शासन निर्णयामधील सुधारित तरतुदीनुसार जलसंपदा विभागातील सरळ सेवा भरती प्रक्रिया सदर मुदतवाढ लागू असल्याने या तरतुदी विचारात घेऊन जलसंपदा विभागाच्या सरळ सेवा 2023 बाबत निवड सूची व प्रतीक्षा सूचीचा कालावधी 31/7/2026 पर्यंत वाढवण्यात मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजे आता जर का जागा रिक्त राहिली, जाहिरातीमध्ये ज्या काही जागा आलेल्या होत्या त्यापैकी जर जागा रिक्त झाली तर वेटिंग लिस्टमधून उमेदवार या ठिकाणी घेतला जाणार आहे आणि कधीपर्यंत 31/7/2026 पर्यंत. म्हणजे आता हा जो चालू वर्ष आहे यामध्ये 7व्या महिन्यापर्यंत सुद्धा या ठिकाणी ते विद्यार्थ्याची निवड करू शकतात आणि विद्यार्थ्याला रिक्त जागा राहिली तर वेटिंग लिस्टमधून घेऊ शकतात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 2023 ची जी भरती आहे ती आपल्याला आता 2026 पर्यंत लांबलेली दिसते. अशी प्रकरणं वारंवार होताना दिसतात. याच भरतीबाबत नाही तर इतर भरतीबाबत, म्हणजे तलाठी झालं किंवा आरोग्य विभाग झालं, त्या ठिकाणीही अशीच पद्धत लागू करण्यात आलेली आहे. जी काही वेटिंग लिस्ट होती त्यांच्या मुदत वाढवण्यात आलेल्या आहेत आणि नवीन भरती न घेता त्यामधीलच उमेदवार ज्या काही रिक्त जागा होत्या पूर्वीच्या त्यावर सिलेक्शन घेताना आपल्याला दिसतात. अशा स्थितीत नवीन भरती कधी होईल असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात पडतो. कारण की जलसंपदा विभागाची लवकरच आणि त्यामध्येही जलसंधारण विभागाची जवळपास 5,000 पेक्षा जास्त पदे रिक्त होते आणि त्याची भरती आम्ही लवकरात लवकर करू असं वारंवार मंत्र्यांनी सांगितलेलं होतं. पण तरी देखील आपल्याला अजूनपर्यंत भरतीबाबत कुठलीही अधिकृत कार्यवाही होताना दिसत नाही. याबद्दल तुम्हाला काय वाटते? कालावधी जो काही त्यांनी वाढवलेला आहे तो योग्य आहे किंवा नवीन भरती लवकरात लवकर घेतली पाहिजे? तुमचं मत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. यानंतर या संदर्भात किंवा नवीन जाहिराती संदर्भात कुठलीही अपडेट जर आली तर ती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहावयास मिळणार आहे. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जर फक्त तुम्हाला नोटीस हव्या असतील तर त्या आपण टेलिग्रामला अपडेटमध्ये टाकत असतो. तर तुम्ही टेलिग्रामचा ग्रुप सुद्धा जॉइन करून घेऊ शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. जलसंपदा विभाग भरती संदर्भात एक नवीन अपडेट समोर आलेली आहे आणि त्याच बाबतीत एक नवीन नोटीस प्रसिद्ध करण्यात आली. तर त्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला इथे मिळत असते. तत्पूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही न्यायालय भरतीचा फॉर्म भरलेला असेल तर त्यासाठी उपयुक्त असणारं पुस्तक आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेलं आहे. ते म्हणजे मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं विठ्ठल राऊतवार सरांचं हे पुस्तक आहे आणि यामध्ये 2018 पासून ते 2025 पर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे आणि त्यासोबतच 2026 साठी काही सराव पेपर सुद्धा ॲड केलेले आहेत. तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा हा लेखी परीक्षेसाठी होऊ शकतो. जवळच्या कोणत्याही बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही हे खरेदी करू शकता किंवा या पुस्तकाविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी वरतीच आहे महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग समन्वय समिती गट व अराजपत्रित व गट क सरळ सेवा भरतीच्या बाबतीत नोटीसची दिनांक देखील आहे 6/3/2026, म्हणजे 6 मार्चला ही नोटीस आलेली आहे आणि प्रसिद्धीपत्रक त्यांनी मेन्शन केलेलं आहे. तर यामध्ये जलसंपदा विभागाच्या गट ब व गट क सरळ सेवा भरती प्रक्रिया सन 2023, म्हणजे ही नवीन भरतीबाबत आहे का? तर नाही. जी 2023 मध्ये भरती झालेली होती त्या संदर्भात ही नोटीस काढण्यात आलेली आहे. अन्वय सर्व परिमंडळ स्तरावरील निवड व प्रतीक्षा याद्या जलसंपदा विभागाच्या वेबसाईटवर 1/8/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे 2023 मध्ये जी भरती झालेली होती त्यानंतर त्याची परीक्षा वगैरे घेण्यात आली. परीक्षेच्या नंतर निकाल लावण्यात आले आणि निकाल लावल्याच्या नंतर काही विद्यार्थ्यांचं नाव हे सिलेक्शन लिस्टमध्ये आणि काही विद्यार्थ्यांचं नाव हे वेटिंग लिस्टमध्ये, म्हणजे एकंदरीतच निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली होती ऑगस्ट 2024 मध्ये. तर शासन निर्णय दिनांक 4/5/2022 मधील तरतुदीनुसार निवड याद्या जाहीर केल्यापासून 1 वर्ष मुदतीसाठी वैध राहतील. म्हणजे जो काही 2022च्या शासनाचा जी आर होता त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं होतं की ज्या तारखेला निवड यादी लागेल तिथून 1 वर्षापर्यंत त्या निवड यादीची मुदत राहणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की 8/2024, म्हणजे ऑगस्ट 2024ला निवड यादी लागलेली होती आणि त्याची मुदत कुठपर्यंत होती तर ऑगस्ट 2025 पर्यंत. म्हणजे ऑगस्ट 2025ला त्या यादीची मुदत संपणार होती. पण इथे काय झालेलं आहे तर त्यामुळे सदर भरती प्रक्रियेत तयार करण्यात आलेल्या विविध संवर्गातील पदांचा प्रतीक्षा यादीचा कालावधी हा सर्वसाधारण 1 ऑगस्ट 2025 रोजी संपुष्टात येणार होता. पण जलसंपदा विभाग यांचे परिपत्रक 2025 31/7/2025 अन्वये 6 महिने मुदतवाढ देण्यात आलेली होती. म्हणजे जलसंपदा विभागाने एक प्रसिद्धीपत्रक काढलं आणि त्यामध्ये ही जी निवड यादी होती किंवा प्रतीक्षा यादी होती त्याची मुदत वाढवण्यात आलेली आहे. किती? 6 महिन्यांसाठी. 6 महिन्यांसाठी वाढवण्यात आलेली होती. ऑगस्टमध्ये तो संपणार होता. 6 महिने वाढ करून दिली. म्हणजे साधारणतः या ठिकाणी फेब्रुवारीपर्यंत त्याची वाढ करून देण्यात आलेली होती. नंतर पाहू शकता तुम्ही की आणखी त्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. 2 डिसेंबर 2025च्या निवड सूचीना 2 वर्षाचा कालावधी झालेला नाही व निवड सूची तयार करताना विचारात घेतलेले पदे अद्यापपर्यंत पूर्णतः भरण्यात आलेली नाही अशा निवड सूचींना लागू असेल. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाच्या आस्थापनेवरील 28/2/2026 नुसार उक्त शासन निर्णयामधील सुधारित तरतुदीनुसार जलसंपदा विभागातील सरळ सेवा भरती प्रक्रिया सदर मुदतवाढ लागू असल्याने या तरतुदी विचारात घेऊन जलसंपदा विभागाच्या सरळ सेवा 2023 बाबत निवड सूची व प्रतीक्षा सूचीचा कालावधी 31/7/2026 पर्यंत वाढवण्यात मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजे आता जर का जागा रिक्त राहिली, जाहिरातीमध्ये ज्या काही जागा आलेल्या होत्या त्यापैकी जर जागा रिक्त झाली तर वेटिंग लिस्टमधून उमेदवार या ठिकाणी घेतला जाणार आहे आणि कधीपर्यंत 31/7/2026 पर्यंत. म्हणजे आता हा जो चालू वर्ष आहे यामध्ये 7व्या महिन्यापर्यंत सुद्धा या ठिकाणी ते विद्यार्थ्याची निवड करू शकतात आणि विद्यार्थ्याला रिक्त जागा राहिली तर वेटिंग लिस्टमधून घेऊ शकतात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 2023ची जी भरती आहे ती आपल्याला आता 2026 पर्यंत लांबलेली दिसते. अशी प्रकरणं वारंवार होताना दिसतात. याच भरतीबाबत नाही तर इतर भरतीबाबत, म्हणजे तलाठी झालं किंवा आरोग्य विभाग झालं, त्या ठिकाणीही अशीच पद्धत लागू करण्यात आलेली आहे. जी काही वेटिंग लिस्ट होती त्यांच्या मुदत वाढवण्यात आलेल्या आहेत आणि नवीन भरती न घेता त्यामधीलच उमेदवार ज्या काही रिक्त जागा होत्या पूर्वीच्या त्यावर सिलेक्शन घेताना आपल्याला दिसतात. अशा स्थितीत नवीन भरती कधी होईल असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात पडतो. कारण की जलसंपदा विभागाची लवकरच आणि त्यामध्येही जलसंधारण विभागाची जवळपास 5,000 पेक्षा जास्त पदे रिक्त होते आणि त्याची भरती आम्ही लवकरात लवकर करू असं वारंवार मंत्र्यांनी सांगितलेलं होतं. पण तरी देखील आपल्याला अजूनपर्यंत भरतीबाबत कुठलीही अधिकृत कार्यवाही होताना दिसत नाही. याबद्दल तुम्हाला काय वाटते? कालावधी जो काही त्यांनी वाढवलेला आहे तो योग्य आहे किंवा नवीन भरती लवकरात लवकर घेतली पाहिजे? तुमचं मत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. यानंतर या संदर्भात किंवा नवीन जाहिराती संदर्भात कुठलीही अपडेट जर आली तर ती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहावयास मिळणार आहे. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जर फक्त तुम्हाला नोटीस हव्या असतील तर त्या आपण टेलिग्रामला अपडेटमध्ये टाकत असतो. तर तुम्ही टेलिग्रामचा ग्रुप सुद्धा जॉइन करून घेऊ शकता. पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.